तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। आजच्या दिवसाची सुरुवात तरी मस्त जोरदार पावसाने झाली आहे। मला पावसाळा खूप जास्ती आवडतो आणि सकाळी सकाळी झोपेतून उठून बाहेर आल्यानंतर बघितलं तर असा जोरदार पाऊस सुरू होता। हे म्हणजे फिलिंग ढगातवाली मुवमेंट होती। चहा तरी जास्ती नाही, पण सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर सुटवडा मात्र घेते आणि बाहेर पाऊस पडत होता। चूल पण पेटवलेली होती, त्यामुळे मग आर भरपूर पडला होता। तर मला आजीने आर आणून दिला होता शेक घेण्यासाठी। मग त्यामध्ये वावडंगे आणि शेपवा टाकून मस्त शेक घेतला। पावसामुळे थोडासा गारवा पण होता, मग शेक घेतल्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं। तसं तर मी काही रेग्युलर शेक घेत नाही, पण अधूनमधून घेत असते आणि आज गारवा पण होता त्यामुळे मग घेतला। शेक घेऊन मी आंघोळीला गेले होते आणि त्याच टायमिंगला बाळ रडायला लागलं होतं। मग आहोंनी घेतला होता आणि तसं तर जास्ती आहोंकडे नाही थांबत, म्हणजे रडतोच, पण आज काय माहिती शांत बसलेला घेतल्यानंतर। आमच्या फॅमिलीमधला आमच्या जनरेशनचं खरं बघायला गेलं तर हे पहिलंच बाळ आहे, त्यामुळे सगळेजण हरकून जातात आणि लवकरच मी बाळाचा फेस पण रिव्हील करणार आहे। तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कधी बाळाचा फेस रिव्हील करू। कधी कधी वाटतं की हां करूया आणि कधी कधी वाटतं की बाबा नाही नको करूया। माझं आवरून मी किचनमध्ये आले होते। स्वयंपाक तरी जाऊबाईंनी केला होता। हळूहळू म्हटलं चला आपण पण घरातली छोटी मोठी कामं करायला लागूया, म्हणून आज किचनची क्लिनिंग करायची होती। त्यासाठीच मी ऑर्डर केलं होतं हे आगारचं स्पेन स्क्रबर। आता बघा या एवढूशाच बॉक्समध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे। बॉक्स ओपन केल्या केल्या आपल्याला भेटतं मॅन्युअल कार्ड, त्यानंतर आपलं मेन युनिट, ज्यामुळेच आपली साफसफाई अगदी इझी होणार आहे। त्यानंतर भेटणार आहे आपल्याला एक्सटेन्शन रॉड। या स्पेन स्क्रबरची पॅकेजिंग मला तरी खूप जास्त आवडली। आपला एक्सटेन्शन रॉड अडकवायला हे होल्डर पण दिले। त्यानंतर आहे हे पॉइंटेड ब्रिसल ब्रश, आपलं मेन युनिट चार्ज करण्यासाठी टाइप सी केबल। नंतर हा लार्ज ब्रिसल ब्रश, बाकीच्या सगळ्या अटॅचमेंटसाठी एक वेलक्रू भेटतो। त्यानंतर भेटतो फायबर स्पॉन्ज ब्रश, स्मॉल ब्रिसल ब्रश, नंतर आहे स्पॉन्ज ब्रश, नंतर आहे क्लॉथ ब्रश आणि त्यानंतर वूल क्लॉथ ब्रश। या स्क्रबर सोबत आपल्याला एवढ्या सगळ्या अटॅचमेंट पाहायला मिळतात। मागच्या बऱ्याच दिवसापासून किचनची डीप क्लिनिंग करायची होती, वरवरून तरी पुसून घेतच होतो, पण डीप क्लिनिंग करायची बाकी होती, तर मी आज तीच करणार आहे। आणि बघू शकता तुम्ही किती घाण झालंय किचन। फोडणीचे वगैरे सगळ्या किचनवरून डाग उडालेले, तर तेच आज साफ करून घ्यायचं आहे। म्हणूनच मग गॅस वगैरे खाली ठेवून किचनवरती सगळीकडे पाणी मारून घेतलं। मला किचनची साफसफाई करायची होती, त्यासाठीच मी ह्या मेन युनिटला लार्ज ब्रिसल ब्रशची अटॅचमेंट करत होते। मेन युनिटलाच वरती बटन दिले, ते प्रेस केलं की मशीन चालू होते, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्याच खाली जे ग्रीन लाईट दिसते ते आपल्याला चार्जिंग किती आहे हे सांगते। हाताने आपल्याला अजिबात जोर लावावा लागत नाही। मेन युनिटला ब्रश अटॅच करायचा आणि आपल्याला जिकडची साफसफाई करायची तिकडे सिंपली ब्रश फिरवायचा। याच्या बॅटरीची पॉवर 2500 mAh आहे। शिवाय यामध्ये 2 स्पीड आहेत, स्लो मध्ये 250 RPM आणि हाय मध्ये 350 RPM। गॅसच्या मागच्या साईडच्या स्टाईलवरती तरी फोडणीचे खूप चिकट आणि चिवट डाग असतात। हाताने पुसताना खूप जोर द्यावा लागतो, खूप जास्त रगडावं लागतं, पण या ब्रशने बघा किती इझी झालंय। आणि हा ब्रश कसं काम करतो हे पण तुम्हाला दिसत असेल। फक्त आपल्याला मेन युनिट हातामध्ये पकडायचं आहे, बाकी साफसफाई त्याचा तो करतो। किचनवरची बाकीची किती जरी साफसफाई आपण केली ना, तरी हे कानाकोपऱ्यामधले डाग तसेच्या तसे राहतात आणि त्यामध्ये घाण साचून बसलेली असते। तर त्याच्यासाठी हा पॉइंटेड ब्रिसल ब्रश आहे। मी आजपर्यंत भरपूर वेळा किचनची साफसफाई केली आहे, पण त्या मधल्या खाचांमधली घाण कधीच काढू शकले नव्हते। ते आता या ब्रशमुळे शक्य झाले। आणि बघा हा ब्रश कसं काम करतो, त्या खाचांमधून अगदी काळपट काळपट तेलकट पाणी निघत होतं। किचनवरची खालची साफसफाई तरी झाली होती, पण वरची अजून बाकी होती आणि त्यात माझी हाईट पण कमी आहे, तर मी हा ब्रश तिथपर्यंत कसा नेणार, यासाठी त्यांनी एक्सटेन्शन रॉड दिलेलं आहे। तर मी तेच एक्सटेन्शन रॉड अटॅच केलं आणि बघा माझी साफसफाई अजून जास्ती सोपी झाली आहे। दररोजच्या पेक्षा आज मला खऱ्या अर्थाने डीप क्लिनिंग करते असं वाटतंय। किचनच्या खाली कानाकोपऱ्यात जशी घाण होती ना, तशीच वरच्या साईडला खिडकीमध्ये पण सेम तसंच होतं, ते पण आज छान क्लीन झालं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिन, आपण
भांडी वगैरे घासताना दररोज घासत असतो, पण त्याच्या पण कानाकोपऱ्यात साचलेली घाण ही काही निघत नाही. म्हणूनच मग बेसिनवरती डायरेक्ट विमच टाकलं, विमचं पाणी वगैरे काही नाही टाकलं आणि ह्या ब्रशने क्लिनिंग करत होते. कधी कधी आपल्याला स्वयंपाक आटपून भांडी घासून वगैरे लवकर जायचं असतं, एखादा कार्यक्रम असतो, कोणाकोणाला जॉबला जायचं असतं, तर त्यावेळी सगळं घासणं पुसणं होत नाही. त्यात आपल्याकडे हा स्पेन स्क्रबर असला ना तर सगळंच इझी होऊन जातं. म्हणजे 1-2 ब्रश अटॅच केले ना पूर्ण किचन साफ होऊन जातं. किचनवरची साफसफाई मोठ्या ब्रशने करू शकतो, पण बेसिनमध्ये जागा छोटी असते, तर त्यासाठी हा स्मॉल ब्रिसल ब्रश आहे, ज्यामधून आपण बेसिनच्या आतमधली साफसफाई करू शकतो. खाली घेऊन तुला चोच करायला वेळ लागतो. बघू शकता माझं किचन आधीपेक्षा 10 पटीने साफसुथरं निघालंय आणि स्वच्छ दिसतंय एकदम. वरच्या साईडला क्षाराचे डाग आहेत, पण ते जात नाहीत. माझ्या किचनची सगळी डीप क्लिनिंग झाल्यानंतर बघा किचन कसलं भारी चमकतंय, अगदी सगळीकडे चकचकीत. खरं सांगायचं झालं तर प्रत्येक गृहिणीला असं किचन हवं असतं. मी काय आणि तुम्ही काय, बरण्या ठेवायची जागा असू दे किंवा गॅसच्या मागच्या साईडचं स्टाईल असू दे, सगळं चकचकीत झालंय. त्यावरती तरी खूप डाग होते. किचन तर साफ झालंच आहे, हातालगत म्हटलं गॅस पण साफ करून घ्यावा, त्यासाठी मी हा फायबर स्पॉन्ज ब्रश अटॅच करत आहे. बाहेरच्या ग्लासपेक्षा ते आतलं स्टीलवाला आहे ना तेच खूप जास्ती घाण होतं, ते पण मी दररोज पुसतच असते. आज या ब्रशने क्लीन करतेय. मी ही सगळी क्लिनिंग तशी तर लो स्पीड मध्येच केली आहे. लाद्यांवरती, बेसिनवरती आणि गॅसच्या स्टीलच्या भागावरती आपण या ब्रशचा यूज अगदी इझिली करू शकतो. शिवाय हलके तेलाचे चिवट डाग असतील ताजे तवाने तर ते पण निघून जातात. ब्रशने घासून झाल्यानंतर ओल्या कपड्याने शेगडी मस्त सगळी पुसून घेतली आणि बघू शकता आता कसली चकचकीत दिसतीये. घ्यायचा असेल तर गॅस रेग्युलर कपड्याने पुसून घ्यायचा आणि ज्यावेळी डीप क्लिनिंग करतो ना त्यावेळी मग ब्रशने घासायचं. असं किचनची आणि गॅसची क्लिनिंग झाल्यानंतर म्हटलं बाहेरच्या वॉश बेसिनची क्लिनिंग करून घ्यावं. बेसिनच्या मागच्या साईडच्या स्टाईलच्या कोपऱ्यातून पण या पॉइंटेड ब्रशने मी घासल्यानंतर असे मातवट आणि काळपट पाणी निघत होतं सगळं. कधी कधी आपल्याला घाण झाले असं दिसून येत नाही, पण ऍक्च्युली त्यामध्ये भरपूर घाण असते. चावी पण आपण वरून साफ करू शकतो, पण थोड्याशा आतल्या साईडला कोपऱ्यामध्ये साफ नाही करू शकत. पण आपल्याकडे असे काही इक्विपमेंट असतील ना तर आपण ते अगदी इझिली साफ करू शकतो. बेसिनची झाल्यानंतर आता मी सोफ्याची क्लिनिंग करणार होते, म्हणजेच फर्निचरची. तर त्यासाठी मी हा वूल क्लॉथ ब्रश अटॅच केलाय. तसं तर मी घरातली बाकीची जास्ती काही कामं करत नाही, पण आता हळूहळू सुरुवात करतेय कामाला. तर पहिले स्टार्ट ही क्लिनिंग पासून केलंय, पण तरीही मला असं काही वाटलं नाही की मी कोणतं काम केलंय किंवा क्लिनिंग वगैरे केलीये, कारण हाताने वगैरे पुसत बसले असते तर ते जाणवून आलं असतं. पण हे आपल्या स्पेन स्क्रबरने केलंय ना त्यामुळे खूप जास्ती इझी झालंय सगळं. फर्निचर तसं तर जास्ती घाण नसतं, पण त्याच्यावरती धूळ वगैरेच पडलेली असते तर ती पण साफ झाली. फर्निचरची क्लिनिंग झाल्यानंतर मी खिडक्यांची क्लिनिंग करायला घेतली आणि बघा ज्यावेळी आपण कपड्याने हाताने पुसतो ना तर त्यावेळी असे पांढरे डाग उठतात काचेवरती. तर तसंच या ब्रशने आपण ज्यावेळी फिरवतो ब्रश या युनिटच्या साह्याने तर तसे डाग अजिबात उठत नाहीत. आणि ज्यावेळी ते कपड्याचे डाग उठलेले असतात ना त्यावेळी जरी क्लिनिंग केली ना तरी ती क्लिनिंग केल्यागत अजिबात वाटत नाही, तसेचे तसे ते डाग उठतात. आता खिडक्या मात्र अशा स्वच्छ झाल्यात की आपण आरपार सगळं पाहू शकतो आणि एकही डाग उमटलेला नाहीये खिडकीवरती. आता खूप झाली म्हटलं क्लिनिंग, एक 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यावा म्हणून बसले होते आणि जाऊबाईंनी मस्त कडक चहा बनवून दिला होता. आमच्या घरामध्ये हा स्पेन स्क्रबर सगळ्यांना आवडलाय, कारण की एकतर यामध्ये इक्विपमेंट्स भरपूर आहेत आणि आपण अगदी सोप्या पद्धतीने यूज करू शकतो. फक्त हातामध्ये पकडायचं आहे आणि त्याचं तो काम करतो. तर माझे भाऊजी हेच बघत होते की ते कसं काम करतोय आणि ह्यामध्ये काय काय भेटलंय वगैरे ते सगळं. काही गोष्टी खूप युजफुल असल्या ना ते मग फॅमिलीमधल्या मेंबर्सला पण
पण खूप आवडतात. आपण किती जरी म्हटलं ना की घरातल्या कामांना आपल्या पार्टनरची किंवा XYZ कोणीही पर्सन असेल, जेंट्स, त्यांची मदत झाली पाहिजे, तर ते शक्यतो असं कपडा घेऊन कोण पुसत नाही बसत. पण असं स्पेन स्क्रबर वगैरे असल्यानंतर किंवा काय, हे त्यांनी युनिट घेऊन स्वच्छ करू शकतात. आणि ते फील पण खूप छान येतं ज्यांना कोण क्लिनिंग करणार आहे त्यांना. कारण आता मी यूज केले त्यामुळं मला माहिती आहे. आत्ताच चहा बनवला होता आणि त्यात इकडे तिकडे चहा देताना वगैरे थोडाफार तरी सांडतोच, मग त्याचे डाग वगैरे उमटतात. आणि बाकीचा पण स्वयंपाक वगैरे झालेला होता ना, तर त्यामुळे फरशीवरती पण थोडेफार डाग होते. म्हणून हा लार्ज ब्रिसल ब्रश आहे जो अटॅच करून मी परत फरशीची क्लिनिंग करून घेतली आहे. बघा, इकडच्या साईडला पाण्याचे डाग तुम्हाला दिसतच असतील, किती काळपट आणि तेलकट चिवट डाग निघालेत. अगदीच कमी वेळात आणि खूप छान क्लिनिंग झाली आहे. पुढे मी तुम्हाला दाखवेनच बिफोर आणि आफ्टर कसं आहे. हे बघा, फरशी अशी काहीशी दिसत आहे आता. मग अशी जसं खिडकी साफ केली ना, तसं मी हा स्पॉन्ज ब्रश अटॅच करून ना आपला आरसा क्लीन करते. कारण आरशावरती पण तसेच पांढरे डाग उठतात कपड्याने पुसल्यानंतर. आणि आता बघूया ह्या स्पॉन्ज ब्रशने कसं होतंय. फक्त आपल्याला ज्या ठिकाणची क्लिनिंग करायची आहे ना, तिकडे एकतर पाणी मारून घ्यायचं किंवा आपला जो पण ब्रश आहे ना, म्हणजे स्पॉन्ज ब्रश, फायबर ब्रश, तो पाण्यात वगैरे डुबवून घ्यायचा. मग क्लिनिंग छान होते. नाहीतर आहे असं वाळलं नाही होत. आपण रोज आरशामध्ये बघत असतो, आवरत असतो, आणि तेच जर तसेच डाग वगैरे दिसले ना, तर ते कसं विचित्र वाटतं. तेच जर डाग वगैरे नसले आणि आरसा एकदम क्लीन असला तर बघायला पण असं फ्रेश वाटतं. आता आरशाची पूर्ण क्लिनिंग झाली आणि बघा तुम्हीच आरसा कसा दिसतोय. कसलाच डाग किंवा काहीही त्याच्यावर उमटलेलं नाहीये. आता एवढी सगळी क्लिनिंग झाली आहे म्हटल्यावर हे ब्रश पण घाण झालेलेच असणार आहेत. थोडेसे धुळीचे डाग होते ह्याच्यावरती, काळपट, तर ते आपण इझिली स्वच्छ करून ठेवू शकतो पाण्याने. कुठलाही ब्रश असो किंवा कुठलीही वस्तू असू दे, ती वॉशेबल असली ना, काही टेन्शन राहत नाही स्वच्छतेचं. धुवून पुसून व्यवस्थित ठेवू शकतो आपण. बाकीचे सगळे ब्रश आहेत ते आपण धुवू शकतो, पण त्याचं मेन युनिट आहे ते आपल्याला कपड्याने फक्त पुसावं लागतं, त्याला आपण धुवू शकत नाही. माझी सगळी क्लिनिंग झाल्यानंतर आता मी हे मेन युनिट चार्ज करतेय. अगदी 30 मिनिटांमध्ये हे फुल चार्ज होतं. मेन युनिटच्या मधल्या साईडलाच आपण टाईप-C केबलने याला चार्ज करू शकतो. तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देतेय, तिथून बाय करू शकता.